खूप साऱ्या लोकांच्या घरात ते पाणी जात आहे, की बाबा आजकाल त्या घरात बसवत नाही लोकांना, की बाबा लोक आजारी पडतात सारखे. आणि प्रत्येक वेळेस कंप्लेंट येते, आपल्या रोजच्या कंप्लेंटी चालू आहे ड्रेनेजवर, ड्रेनेज साफ करणं असू दे, पण ते किती दिवस करणार? बरोबर. ती लाईन बदलणं गरजेचं आहे. बरोबर. हे आत्तापर्यंत बदलच नाही का? नाही, आता घुसीने इतकं पोखरलंय की ते चेंबर खचले. लोकं त्यावर राहतात आणि काय झालंय, चेंबर लाईन आणि घरं. चाळीचं कसं असतं, रूट कमी म्हणजे रस्ता कमी असतो. बरोबर. त्यातच तुमचे दारातनं ते सगळं पाणी उलटं घरात येतं. मग ते घरातनं किचनमधून, हॉलमधून लोकं काढतायत, फोटो पाठवतायत. ते फार वाईट वाटतं आपल्याला, की कसे अशी वेळ कोणावर येऊ नये. कसे राहतात कसे लोकं? लोकं तेच इतकं वाईट वाटतं, कारण मी स्वतः बघितलंय, की बाबा एवढं घरात पाणी येतंय लोकांच्या ड्रेनेजचं. आपण एक वेळेस वास सहन करू शकत नाही. ती लोकं आज त्या पाण्यात राहतायत. मग ते आता फार याच्यावर तुमचं आहे का नियोजन? म्हणजे काय व्हिजन काय याच्यात काय? मला फक्त, की बाबा आता जर मला यावेळेस संधी भेटली, तर मी पहिलं काम ते करणार आहे. कारण की लोकांना अन्नही जात नाही हो. ते म्हणजे खूप सारे समस्या आहेत तिथे. पण ड्रेनेज लाईन जर करता आली ना, तर मी नक्की करणार.